हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मला वेलकम बॅक तर मी 2 किंवा 3 महिन्यानंतर दिलं. खूप महिने झाले फिरायला कुठे गेलेत नाही. आत्ता प्लॅन आपला हरिश्चंद्रगडचा आहे. आपण बोईसरवरून निघालो होते 7 वाजता परफेक्ट. तर आता आपण वाड्या साईडला आहेत. वाड्या साईडला बरोबर पोचले 9, 9:15 झाले. जसं पाऊस पडेल तसं राईडला जायला मजा येईल. आणि तसे आपण राईडला जाऊ. आणि आता येतील कंटिन्यू ब्लॉग येतील. 1 महिन्यात एकतरी ब्लॉग येईलच. राईड मोठा असेल आणि पूर्ण दाखवा लागेल तर मी कमीत कमी मिनटाचा ब्लॉग शूट करू. आम्ही निघालो तेव्हा एवढा पाऊस होता ना, पाऊस वीज. पण आता बघा इकडे आला पोचला तर ऊन लागायला लागलं. पण भरोसा नाही कधी पाऊस चालू होऊ शकतो. इथे पण पाऊस पडून गेला आहे. एवढं समजतं जमिनी भिजलेला दिसतात पूर्ण. गाडीच्या चैनचा एवढा आवाज येतो ना, कारखान्यावर तुटेल काय कुठेतरी पाणी बघून पाणी मारलं लागेल. बोरिंग बिरिंग तर असेल तिकडे कुठे बघतो, भेटला तर पाणी मारेल. तो पूर्ण माती बिती गेली असेल जैनीमध्ये. आम्ही ब्लॉग कधीच चालू करणार होता आमच्या घरूनच, म्हणजे बोईसरवरूनच चालू करणार होता. पण पाऊस एवढा होता ना तर कॅमेराला मला चान्सच नाही भेटला. त्यामुळे डायरेक्ट वाड्याला येऊन, वाड्याच्या आसपास येऊन कॅमेरा लावावा लागला. म्हणजे तेव्हा पाणी कमी झालं ना. कुठं राईडला जायचं असेल ना तर आपल्याला रस्ता माहिती नसेल, जो रायडर पुढे असतो, जो मॅपवर बघत असतो. हे बघा आमच्याकडे 2 आहेत ते पुढे दिसतात तुम्हाला. एक मागे बसला आहे. ओ आता ठोकला असता बरोबर. जो पुढे जे 2 पुढे रायडर असतात, पिलियन सीटवाला आणि जो राईड करत होतो, ते दोघं मॅपवर बघत असतात की हा आपला रूट परफेक्ट आहे का. जो रायडर असतो तो विचारत असतो बरोबर आहे का. आणि जे राईड तर जास्त आनंद घेतात ते म्हणजे मागच्या रायडर. तुझ्या आईला तर चुकला होता. म्हणजे 2 ते 1.5 किलोमीटर मध्ये गेलेले आम्ही. तिकडून परत मारला. मग रेनकोट तिने काढले. नंतर आता इकडून हा रूट पकडला. आणि एक प्रॉब्लेम आहे इकडे या साईडला की नेटवर्क नाही मिळत. नाही जिओचा नाही एअरटेलचा. आता पुढे आहे नेटवर्क माहिती नाही, तेव्हा बघू. राहुल त्याला काढ. हो 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 हो. कोणता काढाय काय म्हणून सोय आहे का. घाट आहेत मस्त मस्त. पण कसं आहे, तेव्हा तुम्हाला घाट दाखवत असेल तेव्हा घाट भेटत नाही. जेव्हा कॅमेरा चालू केला का परफेक्ट येणार स्ट्रेट रस्ते, आणि कॅमेरा बंद केला तर येणार घाटाचे रस्ते पूर्ण. आता मी आटगाव स्टेशन आहे तिकडे, याच्या हायवेला आहेत धुळे नाशिक 89 किलोमीटर आहे नाशिकच्या अजून पुढे आहे ते. हा कोणता सीन आहे का माहीत नाही, पण जा भारी वाटतो. बघा पुढचा जो दिसत असेल पूर्ण पर्वतरांग आहे. आता पोचले आम्ही इगतपुरीनंतर अजून आता 50-60 किलोमीटरचा रस्ता आहे ना. अजून एकदम फोटो काढले जातात पुढे. आमचे 2 मेंबर गेलात पुढे, तर काय माहीत कितपर्यंत गेलात. तर इगतपुरीला आम्ही थोडा नाश्ता केला. अशा जागेवर राईड करायला जाम भारी वाटतं. पण प्रत्येक वेळी भेटत नाही राईड करायला अशा जागेवर. पण जेव्हा भेटते तेव्हा करून केली पाहिजे. एवढे दूर सोडत आहेत नाही ट्रकवाले, यांना मोठा फाईन बसला पाहिजे.
हो, चारही साईडला डोंगर. इथे बघितलं डोंगर, इथे बघितलं डोंगर, इथे बघितलं डोंगर. पाय दुखल्यात बसून बसून गाडीवर. पण फक्त आता 55 किलोमीटर बाकी आहे. तर एवढं काय नाही वाटत, तर पोचते आता थोड्या वेळाने. अजून 36 किलोमीटर बाकी आहे. अर्धा पाऊण तास लागेल आरामात. फक्त आता 9 किलोमीटर बाकी आहे इकडून. तुम्ही या सह्याद्रीच्या रांगा बघू शकता. तर माझे हात दाखवले तुला असा. मी आता घाटामध्ये असे झालेत. त्यासाठी हँगलेस पाहिजे. पूर्ण जोर आहे तर पूर्ण आपल्या हातावर येतं ना. कळसुबाई हरिश्चंद्र. काय झालं होतं यायचे का? पोचले आता हरिश्चंद्रगडला पोचले.